मित्रांनो, राज्यात ज्येष्ठ साहित्यिक व वृद्ध कलाकारांसाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना। आणि याच योजनेकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत। 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान या कलाकारांना ज्येष्ठ साहित्यिकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत। मित्रांनो, राज्यात विविध कला क्षेत्रामध्ये कार्य करणारे जे काही वृद्ध कलाकार असतील, ज्येष्ठ कलाकार असतील, ज्यांचं वय 50 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा कलाकारांना दरमहा 5,000 रुपयापर्यंत मानधन या योजनेच्या अंतर्गत दिलं जातं। ज्याच्यामध्ये दिव्यांगाचं वय 40 वर्षापेक्षा जास्त असेल तरी सुद्धा त्यांना या योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जातो। अशा प्रकारे कला आणि साहित्य क्षेत्रामध्ये कमीत कमी 15 वर्षाचं योगदान देणारे जे काही कलाकार असतील, या कलाकारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये लाभ घेण्यासाठी कलाकाराचं वार्षिक उत्पन्न 60,000 रुपयापेक्षा कमी असावं, त्याच्या संदर्भातील त्याला उत्पन्नाचा दाखला सादर करणं आवश्यक असेल, महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग, वयोवृद्ध कलाकारांना याच्यामध्ये प्राधान्य देण्यात येतं। आणि अशा प्रकारच्या अटी शर्तीसह लाभार्थ्यांना आपले सरकार पोर्टलवरती 31 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। मित्रांनो, याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवरती आपल्याला युजर आयडी, पासवर्ड, कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचे। आपण जर युजर नेम वगैरे बनवलं असेल तर, नसेल तर आपल्याला रजिस्ट्रेशन करून ते बनवावं लागेल किंवा आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये सुद्धा अर्ज करू शकता। राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजना याच्या अंतर्गत आपण पाहू शकता जन्मतारखेचा दाखला, त्याच्या कला सादर केल्याची ठिकाणं, या सर्वांच्या संदर्भातील कागदपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र अशा कागदपत्रासह हा अर्ज करता येणार आहे। आणि याच्यासाठी अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवरती 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीमध्ये लाभार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत। आपण जर या प्रवर्गातील असाल तर आपण 31 जुलै पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। स्वतः अर्ज करता येतो, स्वतः करता येत नसेल तर आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आपल्या कागदपत्रासह भेटून हा अर्ज करू शकता। धन्यवाद।